नमस्कार मित्रांनो, आज आपण क्यूब म्हणजेच घन काढायची एक जबरदस्त ट्रिक शिकणार आहोत. क्यूब म्हणजे एखाद्या संख्येचा तीनदा गुणाकार करणे. जसं की 12 चा क्यूब असेल, काय असेल 12 इंटू 12 इंटू 12. पण ही जी पद्धत आहे वेळ खाऊ आहे, म्हणूनच आज आपण एक शॉर्टकट ट्रिक शिकू. क्यूबचे सम्स बघून अनेकदा आपल्यास अवघड वाटते, पण आज मी तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे जी तुम्हाला सेकंदात उत्तर काढायला मदत करेल. चला तर आपण आपल्या ट्रिक कडे वळूया. आता इथं काय 32 चा क्यूब असेल, 32 चा क्यूब आहे. सर्वात पहिले आपल्याला काय करायचं, 4 युनिट्स बनवायचे असते. म्हणजे 1 2 3 4 युनिट्स आपल्याला काय करायचे स्टार्टिंगला बनवायचे आहे. त्यानंतर बघा इथं बघा टेन्स नंबर मध्ये 3 आहे. 3 चा क्यूब किती आहे, 27 असेल. आणि 2 चा क्यूब किती आहे, 2 चा क्यूब किती आहे, 8 आहे. त्यानंतर बघा इथं बघा 3 चा स्क्वेअर किती आहे, 9 आहे. आणि 2 चा स्क्वेअर किती आहे, 4 आहे. समोरासमोर असे लिहायचे. 3 चा क्यूब आहे 9, 3 चा स्क्वेअर आहे 9 आणि 2 चा स्क्वेअर किती 4 आहे. याचं करणार आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. सुरुवात 9 पासून आहे म्हणून इथं 9 लिहायचा. 9 2 चं किती भरतात, 18 भरतात. आणि 4 3 चं केलं तर किती भरतात, 12 भरतात. त्यानंतर बघा 27 च्या खाली काही लिहिणार नाही, इथे असं स्टार मारून द्या. 8 च्या खाली पण आपण काही लिहिणार नाही म्हणून इथं मारून आपण स्टार. त्यानंतर बघा 18 चे डबल करा. 18 चे डबल म्हणजे 36 आणि 12 चे डबल केलं तर किती भरतात, किती 24. बस त्यानंतर करणार आपण ऍडिशन करणार. ऍडिशन मध्ये बघा 8 इथं काय 8च लिहिणार कारण लास्टला 8 आहे. त्यानंतर बघा 4 + 2 जर केलं तर किती भरतात, 6 भरतात. एका एका युनिटला एक एकच नंबर लिहायचा. त्यानंतर 2 + 1 केलं तर इथं किती भरणार, 3 भरतात. त्यानंतर बघा 8 + 6 केलं तर किती 14 आणि 14 + 3 केलं तर भरतात 17 म्हणून आपण इथे लिहिणार 17. आता 1 काय असेल इथे, कॅरी असेल. 1 इथं काय असेल, कॅरी असेल. इथं नसणार. इथं बाकी हे नंबर, या नंबर 1 कॅरी असणार. त्यानंतर बघा 3 + 1 केलं तर 4 आहे. 4 + 1 इथं भरतात 5 काय करणार, इथं कॅरी करणार. एक एक सिंगल लाईनची ऍडिशन करायची. इथं 5 आले. त्यानंतर बघा 5 + 7 केलं तर 12 भरतात. आणि 12 मग इथं काय लिहिणार, 2 लिहिणार. 1 काय असली तर कॅरी. 2 + 1 केला तिथं भरणार 3. हा आपला 32 चा क्यूब मिळाला आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून एक उदाहरण बघू आपण. इथे बघा सेम टू सेम इथं मी 34 चा क्यूब घेतलेला आहे. सुरुवात काय सांगते, सुरुवातीला आपल्याला किती पार्ट्स युनिट्स बनवायचे, 4 युनिट्स असे बनवून घ्या. त्यानंतर पहिले बघा 3 चा क्यूब इथं लिहा. 3 चा क्यूब किती आहे, 27. त्यानंतर बघा 4 चा क्यूब किती आहे, 64 आहे. त्यानंतर बघा 3 चा स्क्वेअर समोर लिहा. 3 चा स्क्वेअर किती आहे, 9 आहे. 4 चा स्क्वेअर 4 च्या समोर लिहा. इथं काय आहे, 16 आहे. त्यानंतर यांचं करणार आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. 9 4 जर केला किती भरता, 9 4 ज 36. ठीक आहे. त्यानंतर 16 3 जर केलं तर किती भरता, 48. 16 3 ज 48. त्यानंतर काय करतो आपण, यांच्या खाली स्टार मारतो, काही करत नाही. जसं की इथं केलं होतं, इथं पण सेम टू सेम करणार. इथे पण स्टार मारायचा, इथं पण काय करणार नाही. त्यानंतर हे 2 नंबर मधले याच्यात डबल इथे लिहायचे. 36 चे डबल किती भरतात, 72. आणि त्यानंतर बघा 48 ना समजा 2 न मल्टिप्लाय केलं तर 96 आहे. याची डबल करायची किंवा मल्टिप्लाय केलं तरी चालते. त्यानंतर या नंबरची करायची आपल्याला ऍडिशन. काय करणार आपण त्यानंतर ऍडिशन. आता इथे बघा 4 लास्ट आहे म्हणून इथं काय लिहिला आपण, 4 लिहिला. त्यानंतर 6 काय असेल, इथं कॅरी असेल. ठीक आहे ना. त्यानंतर बघा इथे बघा काय आहे, 6 + 8 जर केला तर किती भरतात, 6 + 8 भरतात आपल्याला 14 भरतात. आणि 14 + 6 केलं तर किती भरतात, 20 भरतात. म्हणून आपण इथं 0 लिहिणार. इथं काय करणार, 2 कॅरी करणार. त्यानंतर बघा 9 + 4 केला तर 13 भरतात. आणि 13 + 2 केला तर किती भरतात, 15 लिहितात. पण आपण इथं एकच नंबर लिहितो. इथं 15 काय असेल, कॅरी असेल. ठीक आहे. त्यानंतर बघा 6 + 5 जर केला तर 11 भरतात. 11 + 2 केला तर किती भरणार, 13 भरणार. मग आपण इथं 3 लिहिणार. 1 काय असेल, इथं कॅरी असेल. त्यानंतर कॅरी केलेले नंबर प्लस इथं जे असलेले नंबरची सर्वांची काय करायची, आपल्याला ऍडिशन करायची आहे. बघा 7 + 3 10 भरतात. 10 + 1 11 आणि हा 1 आला 12. आता इथे 12 काय असेल, कॅरी असणार. त्यानंतर बघा 7 + 2 केला तर काय भरणार, इथे 9. आणि 2 + 1 केला तिथं काय भरणार, 3 असेल. आपला आला 43 चा क्यूब. कुठल्याही नंबरचा क्यूब आपण ह्या ट्रिक न करणार आहे. चला मग आता आपण ही ट्रिक लक्षात ठेवली तर परीक्षेत वेळ वाचेल आणि उत्तर पटकन मिळतील. या शॉर्टकटने तुम्ही कोणत्याही 2 अंकी नंबरचा क्यूब सेकंड्स मध्ये काढू शकता. ही ट्रिक नक्की प्रॅक्टिस करा आणि परीक्षेत टाइम वाचवा. अशाच आणखी मॅथ्सच्या ट्रिक शिकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.